नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आदर्श शिक्षक स्वर्गीय गजानन खारपाटील गुरुजी यांची 5वी पुण्यतिथी साजरी। माऊली महिला हरिपाठ मंडळ चिंचवली यांच्या हरिनामाचा गजर चिरनेरमध्ये घुमला। चिरनेर येथील आदर्श शिक्षक स्वर्गीय गजानन खारपाटील गुरुजींची 5वी पुण्यतिथी चिरनेर येथील मातृछाया या त्यांच्या निवासस्थानी साजरी करण्यात आली। कैलासवासी गजानन खारपाटील गुरुजी यांना रायगड जिल्हा परिषदेने 1982 साली आदर्श शिक्षक आणि शिवभूमी शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले होते। 1983 साली उमरठ येथे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतिदिनी झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत त्यांचा रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला होता। अल्पबचतीसाठी त्यांना रायगड जिल्हा कलेक्टर यांनी सन्मानित केले होते। शालेय जीवनात 7वीमध्ये केंद्रात प्रथम, SSCमध्ये उरण तालुक्यात प्रथम, D.Edला रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला होता। त्यांच्या पत्नी सौ शारदा खारपाटील यांना रायगड जिल्हा परिषदेने 1990 साली आदर्श शिक्षिका म्हणून सन्मानित केले होते। गुरुजींची तिन्ही मुले BSc केमिस्ट्री आहेत। त्यांना अभिवादन करण्यासाठी उद्योगपती PP खारपाटील, उद्योगपती राजाशेठ खारपाटील, कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, काँग्रेस नेते अरविंद पाटील, सौ मनीषा नितीन ठाकूर, जिल्हानिहाय वक्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि श्री नितीन लक्ष्मण ठाकूर, सोशल मीडिया समन्वयक उरण विधानसभा, चिरनेर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पद्माकर फोफेरकर, चिरनेर शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख पद्माकर मोकल, चिरनेर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सचिन घबाडी, आदर्श शिक्षक संजय होळकर, अर्थ व सांख्यिकीय संचालनालय मुंबईचे सेवानिवृत्त संशोधन अधिकारी काशीनाथ मोकल, उरण इंटकचे अध्यक्ष राजेंद्र भगत, नाट्यकलाकार संतोष ठाकूर, गायनाचार्य वासुदेव पाटील, चिरनेर हरिपाठचे दत्ता मोकल, गोपाळ दुंगीकर, रमेश गोंधळी, भजन सम्राट हरिचंद्र बुवा गोंधळी, पत्रकार तृप्ती भोईर, रणिता ठाकूर, अनंत नारंगीकर, अग्रिभूषण प्राध्यापक संदेश पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक AD पाटील सर, सेवानिवृत्त शिक्षिका माधवी म्हात्रे, कर्जत पंचायत समितीमधील जनार्दन पानमंद, पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक कदम, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे शशांक ठाकूर, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर अशोक पाटील, रांजणपाडा चिंचपाडा ग्रामस्थ कमिटीचे उपाध्यक्ष प्रितेश फुंडेकर, उद्योजक गजेंद्र सिंह राजपुरोहित, सेकंडरी स्कूल चिरनेर 10वी 1985 ग्रुपचे सुरेश केणी, सुभाष पाटील, निर्मला केणी, JNPAचे सेवानिवृत्त कामगार नरेंद्र ठाकूर, घनश्याम भोईर, गुरुजींचे सर्व नातेवाईक, विद्यार्थी, खारपाटील परिवार, चिरनेर ग्रामस्थ आदी शेकडो जणांनी उपस्थित राहून गुरुजींना आदरांजली वाहिली। यावेळी माऊली महिला हरिपाठ मंडळ चिंचवली यांचे श्रुश्राव्य हरिपाठ झाले। सर्वजण भक्तिरसात तल्लीन झाले होते। भक्तिरसात तल्लीन झालेल्या हरिभक्तांना अक्षरशः खुर्चीस खिळवून ठेवले होते। प्रास्ताविकात मिलिंद खारपाटील यांनी सांगितले की वाचाल तर वाचाल हा गुरुजींचा संदेश होता। गुरुजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ आतापर्यंत 5 लाख रुपयांची पुस्तके अनेक शाळा आणि वाचनालयांना दिली असून भविष्यात आणखीन काही पुस्तके देण्याची घोषणा त्यांनी केली। गुरुजींनी अनेक विद्यार्थी घडवले, नाट्य दिग्दर्शन करून रायगड जिल्ह्यात अनेक नाट्य कलाकार निर्माण केले। त्यांचे अनेक विद्यार्थी स्कॉलर असून उच्च पदस्थ आहेत, असे रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री अरविंद पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले। पुण्यतिथीचे औचित्य साधून कातळपाडा आणि चिंचपाडा, रांजणपाडा येथे चित्रकलेच्या वाह्या आणि रंगीत खडू खाऊ यांचे वाटप करण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, चिरनेर, उरण। साठी जमलेल्या सर्व नातेवाईक, सर्व मित्रमंडळी, सर्व महिला भगिनी आणि प्रामुख्याने या ठिकाणी ज्यांनी आता अतिशय रसाळ वाणीमध्ये या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम सादर केला ते चिंचवलीचं मंडळ आणि मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळीच अनुभूती आली की खारपाटील गुरुजींचे फोटो पाहिल्यानंतर त्यांची पूर्वीची आठवण आली की सुरुवातीपासून त्यांचा जो परिचय झाला ते चिंचवली येथे डिक्सो गावी शिक्षक म्हणून हजर झाले आणि उकरूळ गावी तिथपासून त्यांचा परिचय झाला, परिचय वाढत गेला आणि एक आदर्श शिक्षक कसा असावा याचं उदाहरण म्हणजे गजानन खारपाटील आहे।
नंतर त्यांच्या परिचयाचं रूपांतर आमच्या नात्यात झालं. अजून जवळ आलो आम्ही आणि त्यांचा सहवास अधिक वाढला. खूप वर्षापर्यंत त्यांचा सहवास होता. जेव्हा जेव्हा ते भेटायचे अतिशय आपुलकीने बोलायचे, अतिशय आपुलकीने वागायचे. म्हणजे एक आदर्श शिक्षक कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण ते होते. त्यांनी अनेक शाळांमध्ये विद्यार्थी घडवले, अनेक ठिकाणी शाळांमध्ये सुधारणा केली. त्यांच्या आयुष्यात त्याने खूप मोठं शैक्षणिक कार्य केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशा या मूर्तीला 5 वर्षापूर्वी आपण दुरावलो. ईश्वर सत्तेपुढे इलाज नसतो. 5 वर्षापूर्वी त्यांचं देहावसान झालं. त्याच्यापूर्वी आम्ही या ठिकाणी खूप वेळा यायचो. खूप वेळा म्हणजे आदराने यायचो, आठवणीने यायचो. आणि खरं म्हणजे आजचा सोहळा, आजचा जो कार्यक्रम आहे हा त्यांच्या आठवणींचा सोहळा आहे. आणि त्या आठवणी या ठिकाणी सांगायला गेलो तर खूप आठवणी आहेत, परंतु थोडक्यात काही आठवणी मी या ठिकाणी सांगेन. सुरुवातीला जेव्हा त्यांचं मावशीबरोबर लग्न झालं आणि चिरनेला यायचा योग आला, तो अतिशय आठवणीचा असा योग होता. अतिशय नियोजनबद्ध पुण्यतिथीला कार्य केलं आहे, त्याबद्दल आम्ही सर्व नातेवाईक त्यांचे मनपूर्वक आभार मानतो.